थांबा थांबा थांबा, भाज्या कमी आणि मुलांना खायची पावभाजी. चला तर मी तुमचा प्रश्न सॉल्व करते आणि कमी भाज्यामध्ये कशी पावभाजी बनवायची ते सांगते. तर सर्वप्रथम मी तुम्ही पाहिल्याप्रमाणे आलूची सालं काढून घेतली आणि त्यानंतर मी कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून घेतले. त्यानंतर एका बाऊलमध्ये मी गरम पाणी जे आहे ते पाणी जे आहे गरम करायला गॅसवरती ठेवले आणि चांगले 5 ते 10 मिनटं पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस चालू ठेवायचा आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी चिरलेला जो बारीक बटाट्याचे पीसेस आहेत ते बटाट्याचे पीसेस मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. वरनं थोडंसं मीठ टाकलेलं आहे, कारण की बटाटा शिजताना त्याच्यामध्ये मीठ तर पाहिजेच ना मंडळी, नाहीतर बटाट्याची टेस्टच लागत नाही. त्यानंतर मी एका भांड्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकलं आणि ते जिऱ्याला चांगला खरपूस भाजू दिलं. थोडंसं लालसर होईपर्यंत होऊ दिलं जिरं. त्यानंतर त्याच्यामध्ये कांद्याने पूर्णपणे उडी मारून घेतली आणि हे बघा, आता काय तर कांद्याचं म्हणणं आहे की मी तर बाहेर निघणार नाही, कारण मला पूर्ण लालच व्हायचं आहे. आणि त्यानंतर बघा मंडळी, मी बारीक चिरलेले जे बटाटे होते, ज्याला आपण 5 ते 10 मिनटं चांगली उकळी येऊ दिली, त्याने नदीमध्ये पूर्ण उडीच घेतली होती, ते सगळेचे सगळे आता चांगले बाहेर आले. आणि बाहेर आल्यानंतर काय त्यांचं मन भरलंच नाही. तर त्यांचं म्हणणं आहे की मी तर आता चांगला बारीक होऊन तू मला चांगलं पिसून काढ. तर मग मी त्यांना चांगलं मॅशरने पिसून काढलं. हे बघा, अशा प्रकारे मी त्यांना पिसून काढलेलं आहे. आणि त्यांचं म्हणणं होतं की त्यांना अजून काहीतरी पाहिजे, तर त्यासाठी मी तिखट घेतलं, त्याच्यानंतर मसाला आणि हळद घेतलं आणि हे सगळं मी कांदा आणि टोमॅटोच्या वाटणामध्ये टाकलं. आणि त्यानंतर ते 5 ते 10 मिनटं चांगलं खरपूस लाल होईपर्यंत आणि चांगला तेलाला चुटचुटी सुटेपर्यंत मी गॅस चालूच ठेवला. आणि बघा, तेलाला चुटचुटी सुचलेली आहे. त्यामध्ये टाकलेलं आहे मी आता पाणी. त्यानंतर मी आपले आलू जे आहे, ज्यांना उडीच खायची होती नदीमध्ये, त्यांना चांगलं स्मॅश केलेलं होतं, ते सुद्धा मी त्याच्यामध्ये ॲड केलेले आहे. आणि त्यानंतर आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं चांगलं ढवळून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे आणि थोडंसं झाकण ढकून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. चवीनुसार आपण त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे. त्यानंतर वरनं कोथिंबीरसुद्धा ॲड केलेली आहे. आणि हे बघा, 5 ते 10 मिनटं भाजीला चांगली उकळी येऊ द्यायची. आणि ही आहे आपली कमी जिन्नसमध्ये कमी वेळेमध्ये होणारी मुलांची फेवरेट, तुमची माझी फेवरेट पावभाजी. तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा.